नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे। दिवसभरामध्ये मी काय काय कामं करते, कोणत्या वेळेत कोणती कामं कशी आवरून ठेवते, हे सगळं मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मुलांसाठी दूध वगैरे करायचं होतं, पण म्हटलं आता सध्या खरबूज वगैरे खूप छान येतं आणि ताजं ताजं खरबूज आम्ही नुकतंच काल घेतलं होतं। तर आधी म्हटलं ते चिरून घेऊया आणि छानपैकी ते चिरून घेतलं आणि कलरवरून दिसत असेल किती छान आहे आणि चवीला तर अगदी गोड होतं। त्यामुळे तर खरबूज वगैरे चिरून घेतलं आणि इथे खाली आहे ना मी पातेल्यामध्ये रव्यासाठी बॅटर तयार करून ठेवलं होतं रात्रीच। तर सकाळपर्यंत ते इथे गॅस ओट्यावरतीच ठेवलं, कारण छान असं आमखर ते होतं आणि आप्पे केल्यानंतर ते छानपैकी फुगतातसुद्धा, म्हणून मग मी असं रात्रभरच ठेवते। तर आप्प्यांचं असो किंवा ढोकळ्याचं असो किंवा इडलीचं असो, ते बॅटर आपण रात्रभर असंच बाहेर ठेवत असतो, फ्रीजमध्ये नसतो ठेवत। तर आणि आपले जे आप्पे असतील किंवा इडल्या असतील किंवा ढोकळा असेल तर तो छानपैकी असा स्पंजी होतो आणि तर आणखीनच भारी होतो। तर असं हे सगळं एकत्रित केलेलं मिश्रण मी रात्रभर असं बाहेरच गॅस ओट्यावरती ठेवलं होतं। आणि बऱ्याच वेळा असं होतं की उन्हाळ्यात असं काही आंबवलेलं जर असेल तर ते खाली जाण्याची शक्यता असते, म्हणून मग मी त्याच्यावरती खरबूज जे आहे तर ते रात्रभर ठेवले होते। रात्रभर जे इथं मी एकत्रित केलेलं मिश्रण होतं आप्यांसाठी, तर ते मी आधी घेतलं आणि त्याच्यामध्ये मग कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ, परत हळद अगदी किंचित घालते, जास्त हळद घालत नाही, कारण थोडे व्हाईट कलरमध्येच ते खूप छान दिसतात, म्हणून मग मी हळद किंचितच घालते। आणि त्यासोबत बारीक चिरलेला कोथिंबीर आणि ठेच्याऐवजी आपण हिरव्या मिरच्यासुद्धा छान अशा बारीक चिरून घालू शकतो, पण मग मी इथे ठेचाच घातला कारण तो सगळीकडे छानपैकी एकत्रित होतो। मिरच्या घातल्या की त्या कुठेतरीच राहतात आणि मुलांना खाण्याच्या वेळेस जर दाताखाली मिरच्या आल्या तर मग ते पुढचं काही खातच नाही, त्यामुळे मग असं मिरचीचा ठेचाच मी घालते। आणि इथे छानपैकी बारीक कोबी मी चिरून घेतली, तीसुद्धा खूप छान लागते। तर कोबी काय लवकर शिजते आणि एकदम बारीक एकसारखी कोबी चिरून घेतली की ती शिजायलासुद्धा वेळ लागत नाही आणि चवीला तर खूप भारी लागते। त्यामुळे आप्यांमध्ये मी ही कोबी जी आहे तर ती अशी बारीक चिरून घालतेच। मुलांना ती आवडत नाही, पण मग मी त्यांनासुद्धा सवय व्हावी म्हणून हळूहळू एखाद वेळेस अशी टाकते। तर सगळी गोबी बारीक चिरून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये घातली आणि कोथिंबीरसुद्धा घातला आणि त्यानंतर सगळे आप्पे मग याच्यामध्ये टाकायला घेतले। तर हे छोटंसं साठी घेतलेलं भांडं आहे माझ्याकडे, तर हे सुद्धा भरपूर वर्ष झाले आहे, त्यामुळे आप्पे असो किंवा इतर कुठला पदार्थ आपण आप्यांच्या सारखा बनवत असो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ते कुठलाही पदार्थ खाली चिकटत नाही, कारण बनवायच्या आधी मी त्याच्यामध्ये थोडं तेल घालते, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि छान असे कुरकुरीत आप्पे जे आहे तर ते तयार होऊन येतात। तर अशाच प्रकारे मी उपवासाचे सुद्धा आप्पे बऱ्याच वेळा करते, तर ते सुद्धा चिकटत नाही, कारण त्याला आधी तेल लावून घेते आणि छानपैकी आप्पे जे आहे तर ते त्याच्यात तयार होतात आणि कुठेही चिकटत नाही। तर आप्पे इथे मी बनवायला ठेवले आणि तोपर्यंत मग बाजूला मुलांसाठी दूध आणि चहा मला बनवायचा होता, तर त्यासाठी मी तयारी केली। तर हा मसाला मी घरीच तयार करते, हा चहाचा मसाला आहे आणि खूप छान लागतो। एखाद्या वेळेस जर अद्रक नसेल किंवा मुलांसाठी काढा मला बनवायचा असेल तर त्यासाठी मी हाच मसाला वापरते आणि तो खूप छान लागतो। आणि काढासुद्धा मुलं आधी घेत नव्हते, पण जेव्हापासून मी हा मसाला काढ्यामध्ये घालते तर तेव्हापासून ते आवडीने काढा पितात। आता बऱ्याच वेळा मुलांना सर्दी होते, खोकला होतो, तर अशा वेळेस मग मी काढा करते तेव्हा तो मसाला त्याच्यामध्ये नक्कीच घालते। तर छानपैकी इकडे मुलांसाठी दूध ठेवलं होतं, तोपर्यंत इकडे मला पुदिन्याची चटणी बनवायची होती। तर आता ही चटणी जी आहे तर ती 4-5 दिवसाआधीची आहे, मग परत दुसरी चटणी बनवण्यापेक्षा मी शेंगदाणे छानपैकी भाजून घेतले होते आणि ते मिक्सरला बारीक केले, थोडं जिरे लसूण टाकून, आणि त्यानंतर ही जी तयार असलेली पुदिन्याची चटणी आहे तर ते आणि आत्ता जे दाण्याचं कूट मी बारीक केलं होतं तर ते सगळं एकत्रित करून मी परत एकदा बारीक करून घेतलं आणि अशी लगेच पटापट चटणी माझी तयार झाली, कारण परत दुसरा पुदिना घ्यायचा आणि परत चटणी तयार करायची म्हटल्यावर ह्या पुदिन्याची जी चटणी आहे ती मागे तशीच राहून जाते।
त्यामुळे मग ही जी पुदिन्याची चटणी होती तर त्याच्यामध्येच मी दाणे जे बारीक केलेले होते ते घातले आणि छानपैकी चटणी तयार करणार होते. तोपर्यंत इथे बघा मुलांचं दूधसुद्धा छानपैकी उकळलं होतं, ते त्यांना गाळून दिलं. त्याच्यासोबत बिस्किट वगैरे दिले आणि मुलं दूध घेत होते तोपर्यंत मग मी इकडे माझे बाकीचे कामंसुद्धा चालू होती. तर ही जी चटणी तयार केलेली होती एका बाऊलमध्ये काढून घेतली आणि पुदिन्याच्या चटणीचं बाऊल होतं त्याच्यामध्येच ती चटणी काढली, म्हणजे भांडंसुद्धा परत घासायची गरज पडत नाही. तर असे थोडंफार छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या मी घरात स्वयंपाकामध्ये करते, जेणेकरून एखादा पदार्थ वायासुद्धा जात नाही आणि बऱ्याच वेळा भांडीसुद्धा घासण्याची गरज पडत नाही. तर बऱ्याच जणी अशा करत असतील आणि मी सुद्धा करते, कारण कारण तेवढाच आपला भांडी घासण्याचा त्राससुद्धा वाचतो. म्हणून मग मी एकाच भांड्यामध्ये बऱ्याच वेळा 2-2 पदार्थ बनवते. तर इकडे मी छान असं चटणीला तडका देण्यासाठी तेल जे आहे ते गरम केलं होतं आणि ते खूपच गरम झालं. म्हणून मग पातेलं डायरेक्ट खाली काढून घेतलं आणि खालीच मग त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडासा हिंग आणि कोथिंबीर आणि छानपैकी आम्ही दारातच लावलेला आहे, तर तो तर मी ताजाच तोडून कुठल्याही पदार्थामध्ये घालते. त्यामुळे खूप छान चव येते. तर पुदिना त्याच्यामध्ये घातला आणि त्यानंतर जेवढा कोथिंबीर मी तोडून घेतलेला होता, बारीक चिरलेला होता, तो सुद्धा त्याच्यामध्ये घातला आणि त्यानंतर सगळं एकत्रित केलं आणि परत थोडा वेळ गरम केलं आणि मग त्यानंतर या चटणीमध्ये टाकून घेतलं आणि छान असा तडका चटणीला दिलेला होता. त्यानंतर चटणी तयार झाली होती, तोपर्यंत इकडे आप्पे होत होते आणि मुलांना स्कूलला उशीर होत होता आणि माझ्याकडे हे एकच असं भांडं आहे आणि त्यातल्या त्यात ते साईजलासुद्धा छोटं आहे. त्यामुळे खूप सकाळी धावपळ होते, कारण एकाच भांड्यात करायचं म्हटलं की त्याच्यासाठी वाट बघावी लागते की कधी एकदा हे आप्पे होतात आणि कधी एकदा मी दुसऱ्यांदा या भांड्यामध्ये आप्पे लावते. तर आप्पे होत होते तोपर्यंत मी चटणी छानपैकी बनवून घेतली आणि हे भांड्याला थोडं तेल लागलेलं होतं, तर त्याच्यामध्ये परत चटणी टाकून घेतली आणि परत मग ती बाऊलमध्ये टाकून घेतली, कारण मग त्यालासुद्धा भरपूर तेल लागलेलं असतं आणि ते टाकून द्यावंसं वाटत नाही. तर बघू शकता खूप छान अशी पुदिन्याची चटणी तयार झाली होती आणि त्यानंतर आप्पेसुद्धा तयार होते, तर ते सुद्धा काढून घेतले, कारण मला परत दुसऱ्या भांड्यामध्ये मुलांसाठी आप्पे लावायचे होते, कारण ते घरीसुद्धा खातात आणि टिफिनमध्ये सुद्धा नेतात. मग घरी खाल्ल्यानंतर स्कूलसाठी सुद्धा त्यांना आप्पे जे आहे ते द्यायचे होते, कारण भाजी पोळी केली की ती नेहमी नेहमी खात नाही, म्हणून मग आप्पेसुद्धा ते भाजीपोळीसारखंच पोट भरून खातात. मग मी हेच त्यांना टिफिनमध्ये देते आणि घरी आल्यानंतर मात्र भाजीपोळी लागते, तर ती मी आधीच करून ठेवते नेहमीप्रमाणे. तर इथे टिफिनमध्ये छान असं आप्पे जे आहे ते मी काढत होते. आता असा टिफिन भरायला ना मला खूप आवडतं, म्हणजे 4-5 टिफिन असतात आणि त्याच्यामध्ये एकामध्ये पोळी, भाजी, भात, कशामध्ये सलाद आणि एका याच्यामध्ये चटणी किंवा आणखीन एखादं फळ चिरलेलं, असं सगळा छान असा टिफिन तयार करायला मला खूप आवडतं. तर आप्पे आणि चटणी आत्तापुरती मी टिफिनमध्ये ठेवली आणि छान असा टिफिन मुलांचा तयार झालेला होता आणि हे जे खरबूज वगैरे चिरलेलं होतं तर ते सुद्धा मी मुलांना खायला दिलं आणि वेगळ्या एका टिफिनमध्ये नेण्यासाठी सुद्धा दिलं, कारण त्यांना येताना बसमध्ये सुद्धा खायचं असतं. मग त्याच्यासाठी मी वेगळे फ्रूट्स त्यांना एका टिफिनमध्ये दिले आणि त्यानंतर हे मखाना होते, तर ते मी बरेच दिवस झाले बाहेर ठेवले होते, कारण त्याच्यामध्ये मला एकदा दिसला होता आणि म्हटलं जास्त खराब होण्यापेक्षा मग त्याला थोडे दिवस उन्हामध्ये ठेवते. तर छान असे 5 ते 6 दिवस मी त्याला उन्हामध्ये ठेवलं आणि कडकडीत असं वाढून मखाना जो तयार झालेला होता तर तो मी डब्यामध्ये काढायला घेतला आणि त्याच्यासोबत हे गोकर्णाचे फुलं, तर या गोकर्णाच्या फुलांचा काढा किंवा आपण त्याला चहा म्हणू शकतो, तर चहासुद्धा बरेच जण घेतात. तर गोकर्णांच्या फुलांचा चहा किंवा काढा जो आहे तर तो ऑनलाईनसुद्धा मिळतो आपल्याला. तर तसा घेतण्यापेक्षा मला आधी असं वाटलं, मी आतापर्यंत कधी घेतला नव्हता, म्हणून मग ट्राय करायचा म्हणून मी छान असे खाली ग्राउंडवरती गोकर्णाचा वेल आहे तर त्याचेच फुलं तोडून घेतले आणि ते छानपैकी वाळू दिले आणि आता याचा काढा मी करणार आहे. तर चहा कसा तयार करतात हे मला माहिती नाही, पण फक्त पाणी घालून त्याचं छान असं उकळी येऊ देऊन त्याचा काढा करून तो घेणार आहे. तर चहा कसा करतात ते मला माहिती नाही. तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर नक्कीच मला सांगा, मी करून बघेल. तर हे फुलं जे आहे ते मी आता एका छोट्या वाटीमध्ये भरून ठेवले. आणखीन 1-2 फुलं आणल्यानंतर मग एकदा त्याचा काढा जो आहे तर तो मी बनवणार आहे. त्यानंतर आता इथे
सकाळची माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि सगळे कामंसुद्धा आवरून झाले होते. गॅस ओटा स्वच्छ केलेला होता नेहमीसारखा, भांडी वगैरे घासून ठेवली. त्यानंतर मुलं घरी आले आणि मग दुपारच्या वेळेला त्यांना काहीतरी खायचं होतं. तर सध्या थोडाफार किराणा संपत आलेला होता आणि बऱ्यापैकी डबे जे आहेत रिकामे झालेले होते. त्यामुळे ते छानपैकी धुवून मी सकाळीच उन्हामध्ये वाळवत ठेवले आणि ते दुपारपर्यंत मस्तपैकी वाळले. त्यानंतर त्याच्यामध्ये चिवडा काढला आणि एका डब्यामध्ये जो मखाना मी वाळू घातलेला होता तो काढला. तर मखाण्याची भेळ खूप छान होते आणि खीरसुद्धा खूप छान होते. पण मुलांना खीर आवडत नाही, त्यामुळे मग मी त्यांना भेळच खायला देते आणि ते आवडीने खातात. तर कसा का होईना मखाना खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे भेळ असो किंवा खीर असो, एखादा काहीतरी पदार्थ मुलांनी खाल्ला तर मग ते आपल्यासाठी चांगलंच आहे. त्यामुळे मग मी त्यांना भेळच करून खायला घालते. तर आजसुद्धा त्यांना भेळ खायची होती, पण मखाण्याची नाही, पण साधी खायची होती. म्हणून मग भेळसाठी मी इथे मुरमुरे आणि चिवडा तर काढलेला होता, तर थोडा चिवडा त्याच्यामधला घेतला आणि मुरमुरे आणि चिवडा छानपैकी एकत्रित करून घेतला. त्यानंतर थोडा कोथिंबीर, थोड्या मिरच्या आणि कांदा, त्यानंतर टोमॅटो हे सगळं बारीक चिरून घेतलं आणि काकडी आणि कैरीसुद्धा याच्यामध्ये खूप छान लागते. उन्हाळ्यामध्ये तर कैरी आणि काकडी भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात. पण बऱ्याच जणांना आवडतं, नाही आवडत. आता मुलांना याच्यामध्ये काकडी घातलेली आवडत नाही, पण मला काकडी आणि कैरी घालून भेळ जी आहे ती खूप जास्त आवडते, म्हणून मग मी अधूनमधून घालते. तर छान असा टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतला आणि जे एकत्रित केलेलं मुरमुरे आणि चिवडा होता, तर तो छानपैकी मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये हे सगळं मी टाकून घेतलं आणि परत एकदा मिक्स करून घेतलं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडी हळद, थोडं तिखट आणि थोडं मीठ हे टाकलं आणि मिरच्या तर 1-2 मी चिरतानाच घेतल्या होत्या. त्यामुळे जास्त तिखट मी घातलं नाही, कारण मग मुलांना जास्त तिखट चालत नाही. त्यामुळे मग थोडं कमीच घातलं. त्यानंतर थोडं तेल घातलं आणि याच्यामध्ये लोणच्याचं जे पाणी असतं आपल्या ते सुद्धा खूप छान लागतं. पण ते मुलांना आवडत नाही, म्हणून मग मी साधीच भेळ त्यांच्यासाठी बनवते. किंवा कधीतरी आपली जी चिंचेची चटणी असते तर तीसुद्धा ह्याच्यावरती खूप छान लागते. तसंही आपण बाहेर जेव्हा भेळ खायला जातो तर लोकंसुद्धा आपल्याला त्याच्यावरती चिंचेची चटणीच घालून भेळ जी आहे तर ती देतात. तर बऱ्यापैकी चिंचेची चटणी जी आहे तर मी ती नेहमी घरामध्ये बनवून ठेवते. पण आता सध्या संपलेली होती आणि करायचासुद्धा मला कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं आता साधीच अशी भेळ बनवते. तर छान अशी भेळ बनवून झाली. त्यानंतर डबा वगैरे छान पुसून ठेवला, कारण कुठलंही काम झालं की एखादा डबा किंवा एखादं भांडं जर आपण तसंच ठेवलं की मग त्याला आपले तेलकट किंवा चिकट हात लागतात आणि परत त्याच्यावरती धूळ बसली की ते भांडं आणखीन खराब होतं. म्हणून मग असं कुठल्याही डबाचा वापर केल्यानंतर तो डबा किंवा ते भांडं छान पुसून घेते आणि नंतर मग ते जागेवर ठेवते. मग जास्त आपल्याला डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. सगळे भांडे आणि सगळं जे सामान आहे ते छानपैकी स्वच्छ राहतं. तर ही एक सवय मला आहे. तर छानपैकी भेळ जी आहे ती तयार झालेली होती. तुम्हाला आता भेळचा जो कलर आहे त्याच्यावरून कळत असेल किती छान झाली आहे ते. आणि भेळ कशीही केली तरी खूप छान लागते. अगदी आपण चालता बोलता थोडे पदार्थ घातले आणि थोडं तिखट मीठ घातलं तरी देखील भेळ जी आहे ती नेहमी भारीच होते. आणि भेळ किंवा फोडणीची खिचडी किंवा पिठलं भाकरी ह्या अशा गोष्टी आहे की त्या सगळ्यांना आवडतात आणि लगेच त्या पटकन जरी बनवल्या तरी देखील त्या चवीला भारीच होतात. कारण त्याला फार काही करायची गरज पडत नाही. तर छान अशी भेळ मी मुलांना खायला दिली. त्यानंतर मग दुपारी थोडा वेळ आम्ही निवांत बसलो आणि मग संध्याकाळ झाली. तर संध्याकाळी म्हटलं आता सगळे कपडे छानपैकी घड्या घालून घेते आणि कपाटामध्ये ठेवते. तर इथे माझ्या मुलाचे कपडे छानपैकी प्रेस केलेले होते ते मी जागेवरती ठेवले आणि त्यानंतर मग कपडे जागच्या जागेवर ठेवण्याचं हे आपलं काम असतं. पण आपण कितीही जागेवरती कपडे किंवा जे काही सामान आहे ते ठेवलं तरी देखील मुलं ते फार काळ राहू देत नाही. त्यांना जर एखादा कपडा घ्यायचा असेल, एखादं शर्ट पॅन्ट घ्यायचं असेल, तर खालचे सगळे कपडे ते विस्कटून ठेवतात. त्यामुळे परत ते असं काही दिसलं की मग आवरण्यात आणखी वेळ जातो. तर आधीचे त्याचे कपडे थोडे विस्कटलेले होते, तर ते आधी आवरून घेतले. त्यानंतर व्यवस्थित कपडे ठेवले आणि मग इथे मी 2 दिवसापूर्वी हे ज्या पाकळ्या असतात तर त्याचं पाणी तयार करून ठेवते. तर ते मी झाडांना टाकायला घेतलं. तर आता लसूण सोलल्यानंतर आपण त्याच्या पाकळ्या तशाच फेकून देत नाही. बऱ्यापैकी जणांना माहिती आहे की लसणाच्या पाकळ्यांचं किंवा कांद्याच्या पाकळ्याचं पाणी हे झाडाला घातलं तर झाडांची वाढ खूप छान होते आणि त्यांना एक प्रकारचं ते खतच मिळतं. कारण बघा लसणाचं पाणी जे आहे ते झाडांसाठी एक नैसर्गिक कीटकनाशक आणि खत म्हणून काम करत असतं. त्यामुळे
हे पाणी मातीतील हानिकारक बुरशी, कीटक किंवा जीवाणू हे नष्ट करतं. त्यामुळे रोपांची मुळे जी आहे ती खूप मजबूत होतात आणि त्यांची वाढ तर आणखीनच चांगली होते. म्हणून आपण हे पाणी नेहमी झाडांना घातलं पाहिजे आणि भरपूर फळे, फुले झाडांना जे आहे तर ते येतात. हे नैसर्गिक असल्याने भाज्यांच्या रोपांसाठी सुरक्षित असतं, त्यामुळे रोपांची कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. लसणाचा वास जो आहे तो इतका तीव्र असतो की त्या वासामुळे पांढरी माशी किंवा इतर लहान जे कीटक असतात तर ते नेहमी झाडांपासून दूर राहतात. त्यामुळे आपला फायदा होतो आणि आपल्या झाडांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. आणि लसणातील गुणधर्मामुळे मातीतील बुरशीजन्य जे रोग असतात ते रोखण्याससुद्धा मदत होते. तर अशा प्रकारचे भरपूर फायदे आपल्याला लसणाच्या पाकळ्यांपासून किंवा लसणाचं जर पाणी आपण झाडांना घातलं त्याच्यापासून मिळतात. तर त्यामुळे हे पाणी मी रोज झाडांना घालते. ते एकदाच थोडं पाणी मग्ग्यामध्ये काढून ठेवते आणि ते थोडं थोडं असं हाताने घालते. तुम्ही हवं असल्यास स्प्रेसुद्धा करू शकता. तर तुम्हाला जर स्पेशल लसणाचं पाणी तयार करायचं असेल तर ते कसं करायचं, 4-5 किंवा 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि 1 लिटर पाण्यामध्ये त्या टाकायच्या असतात. तर त्याआधी त्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या किंवा छानपैकी ठेचून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये मिक्स करायच्या आणि रात्रभर किंवा मग 24 तासासाठी किंवा एक 10-15 तासासाठी तरी तुम्ही ते ठेवा. आणि त्यानंतर मग ते छानपैकी गाळून घ्यायचं आणि मग ते पाणी झाडांना स्प्रे करायचं. त्यामुळे काय होतं, झाडांची छान प्रकारे वाढ होते आणि कुठलाही रोग आपल्या झाडांवरती येत नाही. छानपैकी सगळ्या झाडांना मी पाणी दिलं आणि तोपर्यंत जवळपास 6-6:30 झालेले होते. त्यानंतर मग मी मुलांसाठी दूध केलं, माझ्यासाठी चहा ठेवला होता. आता हे सगळं होईपर्यंत म्हटलं चला सगळ्या झाडांना पाणी घालते. पण इथे माझा मुलगा आधीच तयार होता, कारण त्याला खेळायला खूप आवडतं आणि पाणी झाडांना द्यायचं म्हटलं किंवा आणखीन पाण्याचं काहीतरी करायचं असेल असं जर आपण म्हटलं की तो आधीच तयार असतो, कारण त्याला पाणी खेळायला खूप आवडतं. म्हणून मग इथे मी झाडांना पाणी द्यायला आले तर तोपर्यंत त्याचं इथे झाडांना पाणी देणं चालूसुद्धा होतं, कारण आता हे रोजचं आहे. त्यामुळे त्याला ते माहिती आहे की आता संध्याकाळच्या वेळेला पाणी देते. त्यामुळे तो सगळ्या झाडांना पाणी देत होता आणि तेवढंच माझंसुद्धा काम हलकं होतं आणि त्याचासुद्धा तेवढा वेळ निघून जातो, कारण रिकामा वेळ असला की मग काहीतरी उद्योग मुलं करतात, त्यापेक्षा हे बरं आहे. आणि ती एवढीच चांगली गोष्टसुद्धा आहे, कारण तितकीच त्याला चांगली सवय लागते. तर सगळ्या झाडांना तो इथे पाणी देत होता आणि एक मग्गा करून सगळ्या झाडांना त्याने छानपैकी पाणी घातलं. आणि जी छोटी झाडं आहेत तर त्याला मी आधीच सांगितलं की या छोट्या झाडांना थोडं पाणी कमी घाल. तर बरोबर तो लक्षात ठेवतो आणि जे छोटी छोटी झाडं आहेत त्यांना कमी पाणी घालतो आणि जी मोठी झाडं आहेत तर त्यांना अगदी 1-2 मग्गे पाणी घालतो, कारण ह्या 10 ते 15 लिटरच्या काही बकेट किंवा कॅन आहेत तर त्यांना भरपूर पाणी लागतं. त्यामुळे त्यांना 2-3 मग्गे तरी पाणी घालावंच लागतं. तर छानपैकी सगळ्या झाडाला त्यांनी पाणी घातलं आणि तोपर्यंत इकडे चहा उकळून माझा तयार झालेला होता. त्यानंतर मग मी चहा गाळून घेतला आणि म्हटलं आता निवांत बाहेर थोडा वेळ बसू, कारण सगळी कामं आवरल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण गॅलरीमध्ये किंवा देवाजवळ किंवा हॉलमध्ये असं निवांत बसतो तर तेव्हा आपल्यालासुद्धा थोडा वेळ शांती भेटते आणि मन स्थिर राहतं. कामं तर काय आपले नेहमी चालूच असतात, त्यामुळे निवांत असं सकाळ संध्याकाळ एक 5 ते 10 मिनटं स्वतःसाठी काढून आपण निवांत असं झाडाच्या सानिध्यात बसलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला खूप शांती मिळते. तर हा प्लांट मला बऱ्याच दिवसांपासून लावायचा होता, तर तो मी आता इथे लावून घेतला होता. तुम्ही बघू शकता मोठ्या कुंडीत लावलेला आहे, तर त्यामुळे ते खूप छान दिसतोय आणि मोठ्या कुंडीमध्ये आता त्याची वाढसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण छोट्या कुंडीमध्ये होतं तेव्हा अगदी त्याला 4 ते 5 पानं यायची, पण आता मोठ्या कुंडीमध्ये लावलं तर आता खूप छान वाढणार आहे. तर हे बघा आता मनूसुद्धा इथे बाजूलाच बसते. जेव्हा मी मध्ये किंवा देवाजवळ जरी बसलेले असले तरी देखील ती माझ्याजवळ येऊन बसतेच. तर इथे छानपैकी आता निवांत मी चहा घेत होते. संध्याकाळची दिवाबत्ती माझी सगळी झालेली होती. आता रात्रीचा स्वयंपाक करायचा होता, तर त्यासाठी आता पुढची तयारी मला करायची होती. तर असा सगळा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा माझा रुटीन असतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.